एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात पुष्प सजावट। षटतिला एकादशी निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने नैवेद्य, पवमान अभिषेक, दुधारती आदी धार्मिक विधी। एकादशी निमित्त अलंकापुरीत भाविकांची गर्दी। श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ थांबल्यामुळे अभयारण्यातील माकड वानरांवर उपासमारीची वेळ। भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून वानरांसाठी खाद्य मिळत असल्याने जंगलातील खाद्य शोधणे हे प्राणी विसरून गेल्याचे वन्य प्राणी मित्रांकडून करण्यात आले स्पष्ट। मंदिर परिसरातील माकडांसाठी फळे आणि खाद्य पुरवण्याचे भीमाशंकर येथील श्री समर्थ गोशाळेकडून करण्यात आले आवाहन। दुचाकी NB मालिकेतील आकर्षक नंबरसाठी अर्ज आणि लिलाव प्रक्रिया जाहीर। पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी वाहनांसाठी NB ही नवीन मालिका लवकरच सुरू। आकर्षक आणि पसंतीचे नोंदणी क्रमांक 4 चाकी वाहनांसाठी 3 पट शुल्क भरून राखीव ठेवण्यासाठी 20 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 या वेळेत अर्ज स्वीकारले जाणार। दुचाकी वाहनांसाठी उर्वरित आकर्षक क्रमांकाकरता अर्ज 21 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2:30 या वेळेत स्वीकारले जातील। शासकीय चित्रकला परीक्षेत आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश। महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय रेखाकला एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा 2025 मध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज आळंदीचा निकाल अनुक्रमे 96.62% आणि 88.50%। इंटरमिजिएट परीक्षेत ए श्रेणीत संस्कृती नवले, खुशी पाटील, भक्ती वाघमारे, जागृती पाटील, प्रमोद वाघे, समीक्षा मुळे, फरजना शेख, स्वराली नवले, रागिनी मोरे, लावण्या नेरकर, आदित्य गायकवाड, श्रावणी देवकाते, गायत्री चाटे हे 13 विद्यार्थी उत्तीर्ण। एलिमेंटरी परीक्षेत आभास सोनवणे या विद्यार्थ्याने ए श्रेणी केली प्राप्त। कुरकुंडी गावच्या मुकाई देवी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी मुकाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि शिवसेना विभाग प्रमुख संभाजीराजे राळे पाटील आणि उपाध्यक्षपदी अतिश काळे यांची निवड। मुकाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावामध्ये अनेक विकास कामांमध्ये अध्यक्ष म्हणून संभाजीराजे राळे पाटील यांचा पुढाकार।